कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात मागील 40 वर्षापासून महादेवी माधुरी ही हत्तीन वास्तव्यास होती। जैन समाजाच्या स्वस्ती श्री जिनसेन भट्टाचार्य महास्वामी संस्थाच्या मठात ही हत्तीन राहत होती। अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने या हत्तीनीवर दावा केला। ही लढाई कोर्टात गेली। कोर्टाने वनताराच्या बाजूने निकाल दिल्याने महादेवीला वनतारामध्ये पाठवण्यात आले होते। यामुळे कोल्हापूरमध्ये वातावरण तापले। अशातच महादेवी हत्तीन पुन्हा कोल्हापूरात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याने वनतारा प्रकल्पाचे सीओ विहान कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापुरात दाखल झाली। वनताराच्या व्यवस्थापक मंडळ नांदणी मठाचे मठाधिपती यांची भेट घेतली। मठाचे अधिपती यांच्याशी चर्चा करून तडजोडीचा मार्ग शोधण्यासाठी वनताराचे व्यवस्थापक मंडळ कोल्हापुरात दाखल झाले आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीबाबतची माहिती दिली। वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाचे स्वामी यांच्यामध्ये 1.5 तास बैठक झाली। महादेवी हत्तीनीला परत करण्याची मागणी मठाधिपती यांनी सीईओकडे केली आहे। महादेवीला घेऊन जाण्यामध्ये वनताराचा संबंध नाही। हत्ती परत करायची असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे वनताराच्या व्यवस्थापक मंडळाने म्हटलेलं आहे। जनभावना लक्षात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा महादेवी हत्तीन नांदणीमध्ये येण्याची शक्यता आहे। वनताराच्या सीईओंनी सकारात्मक संकेत दिले आहे। नांदणी परिसरामध्ये वनताराचे 1 युनिट उभी करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे असे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव वनताराचे मंडळ नांदणी मठामध्ये गेले नाही। मंडळातील सदस्यांनी नांदणी मठाचे अधिपती यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाली। या भेटीनंतर मठाधिपती तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले। त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला। ते बैठकीतून का बाहेर पडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे।